मुंबईत अनेक बिझनेसमन तयार झालेत, त्या प्रत्येकाची एक कथा आहे. त्यामुळेच एंटरप्रेन्योर म्युझियम तयार करण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुंबई टेक वीक 25 चे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. राज्य देशाच्या स्टार्टअप तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर. $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी तंत्रज्ञानच आधारस्तंभ असतो, फडणवीसांचं वक्तव्य. राज्य सरकारच्या 500 सेवा व्हॉट्सअप गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. यासाठी राज्य सरकारने मेटा कंपनीसोबत करार केला असल्याची माहिती. ते मुंबई टेक वीक कार्यक्रमात बोलत होते. राज्यातल्या 1660 पेट्रोल पंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक खिडकी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण पाऊल. परभणीत जन्म प्रमाणपत्राच्या बाबतीत सर्वात मोठा घोटाळा. केवळ आधार कार्डवर इथल्या तहसीलदार आणि यंत्रणेने 3900 बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्र दिलं. किरीट सोमय्या यांचा आरोप. नवा मोंढा पोलीस ठाण्यात सोमय्या यांनी दाखल केलेली तक्रार. राज्यातल्या 17500 मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या 20 पेक्षा कमी. त्यामुळे या शाळा बंद करायच्या की शाळांचं समायोजन करायचं, याबद्दल राज्य सरकारचा विचार सुरू. जागतिक कीर्तीचे चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या जीवनावर आधारित गायतोंडे बिटवीन टू मिरर्सच्या इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन. पत्रकार सतीश नाईक यांनी पुस्तक लिहिलं असून शांता गोखलेंनी इंग्रजी अनुवाद केलाय. पद्मभूषण डॉक्टर नंदू लाड यांनी केलं प्रकाशन. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न. 2 वेळा गळफास आणि 1 वेळा कीटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीची अखेरची माहिती देणाऱ्या नातेवाईकाला 1 लाखाचं बक्षीस. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी. सोशल मीडियावर कमेंटमधून दिली जीवे मारण्याची धमकी. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याचं समोर. प्रशांत कोरटकर अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असल्याची गोपनीय सूत्रांची माहिती. पोलिसांच्या 3 पथकांकडून कोरटकरचा शोध सुरू. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, मनसेची मागणी. गुन्हा दाखल न केल्यास कोरटकरचं मुंडकं छाटण्याचा मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुपकर यांची भाषा. धुळ्यामध्ये प्रशांत कोरटकर विरोधात मराठा समाज आक्रमक. कोरटकरवर कठोर कारवाईची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 12वीच्या जीवशास्त्राच्या पेपरवेळी सामूहिक कॉपी. ओहर जटवाडाच्या राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातला प्रकार. 125 विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये बसवून सामूहिक कॉपी. मुंबईच्या घाटकोपरमधील हिंदू सभा रुग्णालयातील कामगारांची निदर्शनं. 3 वर्ष उलटूनही रुग्णालय उभं राहिलं नाही. तसंच कामगारांना क्लोजर नोटीस पाठवल्यानं कामगार हवाल दिले. नालेसफाई करताना सीसीटीव्ही चित्रीकरण अनिवार्य. भूमिगत गटारातील गाळ पूर्णतः काढला की नाही, पडताळणीसाठी मुंबई महापालिकेने कंत्राटदारांना घातली अट. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील काँक्रिटीकरण कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून पाहणी. बॅरिकेडिंग सुयोग्य पद्धतीने करून एकाधिक रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, बांगर यांचे निर्देश. राज्यातील अनधिकृत बांधकामाबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी. अनधिकृत बांधकाम तात्काळ तोडण्याचे आदेश. कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींचा घोटाळा प्रकरण. 65 इमारतींमधील नागरिक बेघर होणार नाहीत. बिल्डरांनी खोटे पेपर तयार केले असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई होणार. आमदार राजेश मोरे यांची ग्वाही. भांडूप मुलुंडला जोडणाऱ्या नाहूर रेल्वे पुलाचं काम पूर्ण. लवकरच पूल वाहतुकीसाठी खुला होणार. खासदार संजय दिना पाटील यांनी केली पुलाच्या कामाची पाहणी. सीएसएमटी स्थानकात फलाट क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारीकरणासाठी सीएसएमटी ते भायखळा दरम्यान विशेष ब्लॉक. 59 लोकल 3 मेल एक्सप्रेस रद्द. आज रात्री 11 ते शनिवारी पहाटे 4 पर्यंत आणि दुसरा ब्लॉक शनिवारी रात्री 11 ते रविवारी सकाळी 9 पर्यंत. मध्य रेल्वेवर होळीनिमित्ताने आणखी 76 विशेष गाड्या चालवल्या जाणार. मुंबई ते मऊ, दानापूर, बनारस, समस्तीपूर, कन्याकुमारी ते तिरुवनंतपुरम दरम्यान अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून आणखी एकाला अटक. आतापर्यंत एकूण 4 जणांना अटक. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरण. आरोपी अरुण यांची माहिती देणाऱ्याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून बक्षीस जाहीर. वाळू माफियांविरोधात ठाणे महसूल विभागाची मोठी कारवाई. वाळू बोटीच्या 2 मालकांवर कारवाई. 15 लाखाचा मुद्देमाल केला नष्ट. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती. नरडाणा गावाजवळ पाईपलाईन फुटली. मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी. महापालिकेने तात्काळ दुरुस्ती करावी, नागरिकांची मागणी. नागपुरात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत राष्ट्रवादीचं आंदोलन. नवीन गणवेश शाळेने ठरवून दिलेल्या दुकानातूनच खरेदी करण्यास भाग पाडलं जातं. राष्ट्रवादीचा सोलापुरात स्मार्ट मीटर विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं. जनतेच्या विरोधात जाऊन हे मीटर बसवण्यात येत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. सोलापुरात युवा पॅन्थर संघटनेची सेन्सॉर बोर्ड विरोधात निदर्शनं. कोण नामदेव ढसाळ विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी.
अहिल्यानगरच्या गोळेगावात पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी गावकऱ्यांचं जल आंदोलन. तलावाची साठवण क्षमता वाढवणं, सिमेंटची भिंत बांधावी, उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन. नागपूरचा कुख्यात गुंड राजा गौससोबत गजा मारण्याचे रील्स. सायबर पोलिसांकडून 3 जणांवर गुन्हा दाखल. बनावट पोलीस असल्याचं भासवत 40,000 रुपयांचा दंड आकारणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीने सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल 40,000चा दंड केला होता वसूल. नाशिक पोलिसांकडून टवाळखोरांना चोप. बसस्टॉप, जॉगिंग ट्रॅक, सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करत बसणाऱ्या नागरिकांना, तरुणांना चोप. टवाळखोरीबाबत तक्रारी वाढत असल्यानं पोलिसांची कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.